शेअर मार्केटमधील दररोजच्या चढ उतारांमुळे तुम्ही चिंतेत आहात का? तुमच्या कष्टांच्या पैशांवरती तुम्हाला गॅरंटेड परतावा हवा आहे का? ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या देशातील कोणती सरकारी बँक फिक्स्ड डिपॉझिट वरती सर्वात जास्त व्याज देत आहे हे तुम्हाला माहित आहे का? SBI, कॅनरा बँक किंवा बँक ऑफ बडोदा यांपैकी कुठे पैसे गुंतवले तर तुमचे पैसे वेगाने वाढतील? तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने FD उघडल्यास मिळणाऱ्या अतिरिक्त 0.50% व्याजामागचे गणित तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही या ऑगस्ट मध्ये बँकेत जाऊन FD करण्याचे नियोजन करत असाल तर जरा थांबा. हा व्हिडिओ पूर्ण न पाहता पैसे गुंतवले तर तुमचे नक्कीच नुकसान होईल. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजकाल पैसे कमवणे जितके कठीण आहे तितकेच ते योग्य ठिकाणी गुंतवून सुरक्षितपणे वाढवणेही कठीण झाले आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये चांगला परतावा मिळत असला तरी तिथे जोखीमही तितकीच जास्त असते. ज्या सामान्य लोकांना बाजारातील चढ उतारात आपले मूळ पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत आणि कोणतीही जोखीम न घेता निश्चित उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी बँक फिक्स्ड डिपॉझिट हा आजही सर्वात आवडता आणि सुरक्षित पर्याय आहे, बरोबर? आणि जेव्हा आपण सरकारी बँकेत पैसे ठेवतो तेव्हा एक वेगळा सुरक्षिततेचा अनुभव मिळतो, बरोबर ना? तर मित्रांनो, आता ऑगस्ट 2026 सुरू आहे. या महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील प्रमुख सरकारी बँकेंनी वेगवेगळ्या कालावधीच्या FD वरती आकर्षक आणि उत्तम व्याजदर जाहीर केले आहे. आणि जर तुम्ही या ऑगस्ट मध्ये तुमच्या बचतीची FD करण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय सोपा करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आज आपण देशातील पहिल्या 5 प्रमुख सरकारी बँकेच्या म्हणजेच SBI, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या ताज्या व्याजदरांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि ते शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता कोणती बँक सर्वोत्तम आहे, कोणत्या कालावधीत सर्वात जास्त फायदा होईल, चला अजिबात उशीर न करता प्रत्येक बँकेचे व्याजदर सविस्तर समजून घेऊया. तर आता सर्वप्रथम सर्वांची लाडकी आणि देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल बोलूया. भारतातील सर्वात मोठा ग्राहक वर्ग असलेल्या SBI ने ऑगस्ट 2026 मध्ये उत्तम व्याजदर जाहीर केले आहेत. अल्प मुदतीचे आणि मध्यम मुदतीचे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही SBI मध्ये FD करत असाल तर त्याचे व्याजदर मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही 1 वर्षाच्या कालावधीसाठी पैसे ठेवले तर तुम्हाला 6.25% व्याजदर मिळतो. पण लक्ष देऊन ऐका, जर तुम्ही 2 वर्षांची FD केली तर SBI सर्व कालावधींच्या तुलनेत इथे सर्वात जास्त व्याज देते. होय, 2 वर्षांच्या FD वरती तब्बल 6.40% व्याज मिळत आहे. SBI ची ही सर्वात मोठी ऑफर आहे. आणि याशिवाय जर तुम्हाला 3 वर्षाची किंवा 4 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर दोन्ही कालावधींसाठी 6.30% इतका आकर्षक व्याजदर उपलब्ध आहे. आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी म्हणजेच 5 वर्ष आणि 10 वर्षांच्या FD साठी SBI ने 6.05% इतका थोडा कमी दर ठेवला आहे. त्यामुळे जर तुम्ही SBI मध्ये 2 वर्षांचा प्लॅन निवडला तर तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळेल. आता दुसऱ्या मोठ्या बँकेकडे वळूया, ती म्हणजे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाची स्वतःची एक वेगळी व्याजदर रचना आहे. जर तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षांसाठी FD करण्याचे ठरवले तर बँक ऑफ बडोदा या तीनही कालावधीसाठी 6.25% असा समान व्याजदर देते. आणि अल्प मुदतीचे नियोजन करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पण इथे एक खास गोष्ट आहे, जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा मध्ये जास्तीत जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही 4 वर्षांचा कालावधी निवडला पाहिजे. होय, 4 वर्षाच्या गुंतवणुकीवरती ही बँक 6.30% हा तिचा सर्वात जास्त व्याजदर देते. आणि 5 वर्ष किंवा 10 वर्षांसारख्या दीर्घकालीन प्लॅनसाठी व्याजदर SBI पेक्षा थोडा कमी म्हणजे 6% ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बँक ऑफ बडोदा मध्ये 4 वर्षांची गुंतवणूक सर्वात जास्त फायदेशीर ठरेल. आता तिसऱ्या क्रमांकावरती मी तुम्हाला कॅनरा बँक बद्दल सांगते, ज्याची दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटकात मजबूत पकड आहे. मित्रांनो, ज्या ग्राहकांना कोणताही गोंधळ किंवा
गुंतवणुकीचे गणित नको आहे त्यांच्यासाठी कॅनरा बँकेने ऑगस्ट 2026 मध्ये अतिशय सोपा आणि एकसारखा व्याजदर आणला आहे. आणि मित्रांनो, याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही 1 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत कोणत्याही कालावधीसाठी एफडी करा. होय, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्ष तुम्ही कोणताही कालावधी निवडला तरी कॅनरा बँक 6.25% इतका समान व्याजदर देते. त्यामुळे कोणत्या वर्षी किती व्याज मिळेल याचा पुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज नाही. सरळ जा, तुमच्या जितक्या वर्षासाठी हवे आहे तितक्या वर्षांची एफडी करा आणि 6.25% व्याजदर सुरक्षित करा. आता आपल्या यादीतील चौथ्या लोकप्रिय बँकेवरती लक्ष केंद्रित करूया, ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक. आता पीएनबी मधील व्याजदर रचना मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही 1 वर्षाची एफडी केली तर तुम्हाला 6.25% व्याजदर मिळतो. पण पीएनबी मध्ये गुंतवणूक करताना तुमचे लक्ष 2 वर्षे आणि 3 वर्षांच्या कालावधीवरती असले पाहिजे, कारण या 2 कालावधीसाठी पीएनबी 6.30% हा तिचा कमाल व्याजदर देते. जर तुम्ही 4 ते 10 वर्ष म्हणजे 4 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्षे या कालावधीसाठी एफडी केली तर व्याजदर थोडा कमी होऊन 6.10% इतका होतो. म्हणजे एकंदरीत पीएनबी मध्ये 2 ते 3 वर्षांची गुंतवणूक केल्यास सर्वोत्तम परतावा मिळतो. आता शेवटी 5व्या नंबरवर येते युनियन बँक ऑफ इंडिया. आता शेवटी युनियन बँक ऑफ इंडिया ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या ग्राहकांना काय ऑफर करत आहे ते पाहूया. युनियन बँकेचे दर थोडे वेगळे आहेत. इथे 1 वर्षाच्या एफडी वरती 6.20% चा कमाल दर दिला जात आहे. जर तुम्ही 2 वर्षांची एफडी केली तर व्याजदर 6.15% आहे. 3 वर्षांच्या कालावधीसाठी तो 6.10% निश्चित केला आहे. आणि जर तुमचा कल दीर्घकालीन गुंतवणुकीकडे असेल आणि तुम्हाला 4 ते 10 वर्ष गुंतवणूक करायची असेल तर व्याजदर 6% हा इतका आहे. आणि या बँकेत 1 वर्षाची अल्पमुदतीची गुंतवणूक सर्वात फायदेशीर दिसते. परत एवढंच नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी बंपर ऑफर आहे. प्रेक्षकांनो, आपण या सर्व बँकेचे सामान्य व्याजदर जाणून घेतले, पण आता मी तुम्हाला ते सांगणार आहे जो हा व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. होय, आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्षांवरील आपले आई वडील, आजी किंवा आजोबा त्यांच्यासाठी या सर्व सरकारी बँकांमध्ये एक उत्तम विशेष सवलत आहे. म्हणजे नियमानुसार वरील सर्व 5 सरकारी बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य दरापेक्षा 0.50% अतिरिक्त व्याज मिळते. चला तर मग एका उदाहरणाने हे समजून घेऊया. एसबीआय मध्ये जर सामान्य नागरिकांना 2 वर्षांच्या एफडी वरती 6.40% व्याज मिळत असेल तर त्याच एफडी वरती ज्येष्ठ नागरिकांना 6.40% प्लस 0.50% म्हणजे तब्बल 6.90% इतका भारी व्याजदर मिळेल. हे खरोखरच तुमच्या निवृत्तीच्या जीवनासाठी किंवा तुमच्या पालकांच्या बचतीसाठी मोठी आर्थिक सुरक्षितता प्रदान करते. त्यामुळे तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या नावाने एफडी करणे हा हुशारीचा निर्णय ठरेल. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं ना, ऑगस्ट 2026च्या या काळात कोणतीही बँक तुम्हाला किती फायदा मिळवून देऊ शकते. एसबीआय 2 वर्षांसाठी जास्तीत जास्त 6.40% व्याजदर देते, तर कॅनरा बँक सर्व कालावधींसाठी 6.25% चा एकसारखा व्याजदर देऊन सोपेपणा प्रदान करते. शेवटी एक मोलाचा सल्ला आहे, केवळ व्याजदर पाहून पर्याय निवडू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक गरजा समजून घ्या. तुम्हाला पैसे कधी परत हवे आहेत, 1 वर्षानंतर, 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर तुमच्या गरजेनुसार योग्य कालावधी निवडणे सर्वात योग्य ठरेल. जर तुम्हाला दीर्घकाळ पैशांची गरज नसेल तरच दीर्घकालीन एफडी करा, अन्यथा 2 ते 3 वर्षांच्या अल्पमुदतीच्या एफडीचा पर्याय निवडा आणि जास्तीत जास्त व्याजाचा फायदा घ्या. आणि जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि या 5 बँकांपैकी तुमची आवडती बँक कोणती आहे, तुम्हाला कुठे एफडी करायला आवडेल, आम्हाला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.